महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने राज्यभर सामाजिक उपक्रम सुरू असतात। त्याच धर्तीवर जुन्नर तालुका पत्रकार संघाच्या वतीने आगळा-वेगळा उपक्रम हाती घेण्यात आला। ओतूर शहरातील ग्रामपंचायतीच्या महिला सफाई कामगारांना जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर छाया तांबे व पंचायत समिती सदस्य प्रशांत डुंबरे यांची उपस्थिती लाभली। या महिलांचा सन्मान राज्य पत्रकार संघाचे सरचिटणीस तसेच दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते साडी व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला। सन्मानार्थी महिलांमध्ये शोभा फाले, उज्ज्वला सोनवणे, वैशाली जाधव, माया माळवे, वैशाली सरोदे, पूनम आल्हाट, अनुसया गायकवाड, साधना अस्वार, मालती अस्वार, अनिता कदम यांचा सन्मान करण्यात आला। त्याचबरोबर नवनिर्वाचित सदस्य डॉक्टर छाया तांबे यांचाही महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला। पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुभाष डोके, ज्येष्ठ पत्रकार दादा रोकडे, माजी तालुका अध्यक्ष राजेश डोके, नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष नयन डुंबरे, संपर्क प्रमुख रवी गजे, विकास घडगे, सुदर्शन मंडले, शौकत शेख, किरण पानसरे, वैभव सस्ते, रंजना घोलप, प्रवीण कर्डिले आदी पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार रंजना घोलप यांनी केले, तर उपस्थित मान्यवरांचे आभार रवी गर्जे यांनी मानले। महिला दिनाचा जो काही कार्यक्रम आहे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यांनी या ठिकाणी याचं आयोजन केलेले आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व पत्रकार बंधू असतील, त्याचबरोबर आमचं ओतूर गाव खऱ्या अर्थानं स्वच्छ आणि सुंदर करण्याची जी जबाबदारी पार पाडणाऱ्या आमच्या सगळ्या मावश्या यांचा सन्मान या निमित्ताने ठेवलेला आहे। त्याही या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करते। त्याचबरोबर इतर रंजनाताई घोलप पत्रकार प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहे, त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करते। ह्या सर्वांना जागतिक महिला दिनाच्या मी शुभेच्छा देते। खऱ्या अर्थानं आज मी काही तुमच्या समोर उभी किंवा रंजनाताई या ठिकाणी बोलतायत किंवा सर्वच क्षेत्र आपण जर पाहिली तर सर्व क्षेत्रामध्ये महिला या ठिकाणी आपल्याला आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं आणि खऱ्या अर्थानं आम्हाला हा जो काही बहुमान मिळाला त्या बहुमान देणाऱ्या अशा आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील, राजमाता जिजाऊ असतील, त्याचबरोबर अहिल्याबाई होळकर यांना मी प्रथमतः या ठिकाणी विनम्र अभिवादन करते। आज आमचा या ठिकाणी सन्मान केला, आम्हाला बोलवलं त्याबद्दल पत्रकार संघाचं सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करते। नेहमीच पत्रकारांचा आम्हाला आमचे अत्यंत जागृत का असे होते आमचे पत्रकार नेहमीच आम्हाला या ठिकाणी त्यांचं वेळोवेळी सल्ले ते आम्हाला देत असतात, चांगले सल्ले देतात। कुठं काही आमचं जर चुकत असेल तर आम्हाला तेही सांगण्याचं काम या ठिकाणी नयन डुंबरे करत असतात। इथं राजेश डोके ज्येष्ठ पत्रकार आहेत किंवा सर्व तिथे आमचे गजेदादा असतील, डोंगरेदादा असतील, सगळेच या ठिकाणी पत्रकार उभे उपस्थित आहेत। सर्वांना मी या ठिकाणी पुन्हा एकदा धन्यवाद देते। आज जागतिक महिला दिन साजरा होत आहे। हा उपक्रम संपूर्ण हिंदुस्थानात साजरा होत असताना राज्यातील ज्या भूमीकडे सर्वांचं लक्ष असतं, ज्या क्रांतिकारी भूमीने रयतेचं राज्य घालून दिलं, त्या शिवजन्मभूमी शिवनेरी आणि ओतूर भूमीमध्ये आज आमच्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी जागतिक महिला दिनाचं आयोजन करण्यात आलं। खरं तर या कार्यक्रमासाठी हा कार्यक्रम आपला नियमितप्रमाणे 12 वाजता होता, मात्र काही कारणास्तव या ठिकाणी आपला कार्यक्रम लेट झाला। पण या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ पत्रकार दादा रोकडे, त्याचबरोबर माझ्याबरोबर पत्रकार संघात काम करणारे आमचे राज्य कार्यकारी सुभाषजी डोके, आमचे माजी तालुका अध्यक्ष राजेश डोके, त्याचबरोबर आता यांच्याकडे आम्ही तालुका अध्यक्षपदाची संधी दिली ते आमचे नयनजी डुंबरे, रवींद्र गजे, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या ज्यांची आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यपदी निवड झाली असे निरवंत बुद्धिवंत गुणवंत असे पदाधिकारी मला आठवतं। मागील वर्ष पंचायत समिती सदस्य यांचा सन्मान करण्याचं भाग्य आम्हाला शिर्डी पावनभूमीमध्ये प्राप्त झालं आणि पुन्हा एकदा ते आमच्या व्यासपीठावर आले। खरं तर पत्रकारांच्या व्यासपीठावर आल्यानंतर पत्रकारांचे देखील प्रश्न असतात, पत्रकार देखील सुखदुःखात उभा राहतो हे सर्वांना माहीत असतं आणि पत्रकारांकडून होणारा सन्मान कारण आज सन्मान देणारे सन्मान घेणारे यांच्याबाबत चर्चा होत असते,
पण आम्ही महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघामध्ये काम करत असताना सुखात नव्हे तर दुःखात उभे राहणारे आम्ही सर्व भागातील पत्रकार आज या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं। आज सकाळी देखील मी माझ्या भागामध्ये 200 महिलांना साडी वाटप, मग यामध्ये आम्ही निवड करत असताना ती निवड कशी केली करावी, मग ज्यामध्ये जे स्वच्छता कर्मचारी असतील, जे आशा वर्कर्स असतील, जे अंगणवाडी सेविका असतील, अशा महिलांची निवड करून त्यांना सन्मान करण्याचं काम आम्ही राज्य पत्रकार संघाच्या वतीने करत असतो। खरं तर हे काम करत असताना प्रत्येकाला या क्षेत्रामध्ये आवड असेल लागते, म्हणतात आवड असेल तर सवड, सवड असेल तर आवड। मात्र नयनी डोंगरे यांच्यावर आम्ही ती अध्यक्षपदाची धुरा दिली, त्याच वेळेस आम्ही सांगितलं होतं माणसाने काहीतरी करत असावं, पण किती आहे यापेक्षा गर्दीपेक्षा गर्दी असलं पाहिजे। कारण चंपोगिरी करणारे पत्रकार अनेक असतात, मात्र आपल्या लिखाणातून समाजाचे प्रश्न सोडवणारे जे पत्रकार हाडाचे असतात ते नेहमी समाजाबरोबर त्यांची नाळ जोडलेली असते। मग समाजाचे प्रश्न सोडवणे हे आपलं काम जरी असतं, या देशातील न्यायाधीशांवर वेळ आल्यानंतर देखील पत्रकारांकडे यावं लागतं। ज्या भागात ज्या गावात पत्रकार असतो तेथील सहकारी संस्था, वित्तीय संस्थांचा कारभार हा भ्रष्टाचार मुक्त असतो। कारण कुणाचे प्रश्न सुटले नाही तर शेवटच्या क्षणी पत्रकारांची आठवण होते आणि त्या ठिकाणी पत्रकार आणि राजकारणी मंडळी हे नेहमी एकमेकांना सहाय्य करून आपला संसाराचा गाडा पुढे नेत असतात। आणि म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून 365 दिवसापैकी आपण 265 दिवस सामाजिक उपक्रम करून आपण देण्याचं काम करत असतो। आपण देणारे पत्रकार आहोत, आपण घेणारे पत्रकार नाही, ही ओळख आपण संपूर्ण हिंदुस्थानामध्ये करून दिलेली आहे। कारण कोरोनामध्ये आपण किराणा वाटत असेल, त्यानंतर दिवाळी निमित्ताने साहित्य असेल, शालेय साहित्य असेल, हे देत असताना आपण देणारे आहोत, आपण घेणारे नाही, ही आपण ओळख निर्माण केली। आज या ठिकाणी देखील ज्या महिलांचा सन्मान करण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त झालं, अशा गुणवंत ज्ञानवंत महिलांचा सन्मान केला पाहिजे। कारण आम्ही देखील या सृष्टीवर जन्माला येत असताना आम्हाला देखील एका माऊलीने जन्म दिला, त्या माई माऊलीने हे विश्व पाहण्याची आम्हाला संधी दिली। शेवटी म्हणतात पंढरपूर आळंदी देऊ, या ठिकाणी जाऊन जे लोक म्हणतात खरे देव तर आपल्या घरातच असतात, खरी आपली आई असते, आपले वडील असतात, मात्र आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो। खरे आई वडिलांची सेवा आपण घरात करावी, देव म्हणत नाही पण माझ्याकडे येऊन पंढरपूर आळंदीला यावं। तर दररोज जर आपण आपल्या आई वडिलांचं दर्शन घेतलं तर ते सुखाचा दिवस जात असतो। शेवटी म्हणतात ना, जोपर्यंत आपला बाप पाठीशी असतो तोपर्यंत आपल्याला कोणाची ताकद नसते, तसंच आहे माय माऊली असते। माय माऊलीच्या आशीर्वादाने या संपूर्ण भागामध्ये आपण राज्यातील 27,000 पत्रकारांचं संघटन उभं करत असताना आपण देणारे आहोत, घेणारे नाही, ही ओळख निर्माण केली। म्हणून ज्या माय माऊलींचा सन्मान आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होईल, त्या माय माऊलींना मी राज्य पत्रकार संघाच्या वतीने शुभेच्छा चिंतितो। त्यांच्या हातून असेच तुमच्यासारखे छत्रपती शिवरायांच्या पावनभूमीमध्ये तुम्हाला जो सन्मान राज्य पत्रकार संघातून दिला जातो, हा सन्मान देणारा घेणारा याची देखील प्रचिती होत असते। म्हणून ज्यांचा ज्यांचा सन्मान या ठिकाणी होईल त्या सर्वांना शुभेच्छा देतो। भविष्य काळात देखील ज्यांना ज्यांना काम करण्याची संधी मिळाली, खरं तर या ठिकाणी मला याच्या अगोदर अनेक जण म्हणत होते 12चा टायमिंग आहे, विशेष असा असतो का जे गर्दी असतात, ज्याला कार्यक्रमाची आवड असते, मग पत्रकार किती आहे यापेक्षा पत्रकार एकत्र येऊन समाजासाठी काहीतरी करतात हे देखील समाजाला माहीत असतं। समाज प्रत्येक पत्रकाराला ओळखत असतो। पत्रकाराने देखील आपल्या लिखाणातून कुणाचं जीवन उद्ध्वस्त होणार नाही अशी पत्रकारिता जर केली तर समाज देखील आपल्याला डोक्यावर घेतो। मात्र अनेक पत्रकार पित्त पत्रकारिता अनेक ठिकाणी उदयास आली, ब्लॅकमेलिंगचे प्रकार वाढले। ब्लॅकमेलिंग करणाऱ्या पत्रकारांमध्ये माझ्या संघटनेचा पदाधिकारी नाही, माझ्या संघटनेचा सभासद नाही, याचा मला सर्वस्वी अभिमान आहे। म्हणून तर आजपर्यंत आपण देण्याचं काम केलं। जोपर्यंत परमेश्वर, जोपर्यंत वारकरी संप्रदायाची माळ आमच्या गळ्यामध्ये आहे, तोपर्यंत आम्ही देण्याचं काम करू, घेण्याचं काम करणार नाही अशी ग्वाही देतो। पुनश्च एकदा आपण अनेक वेळ तास वाट पाहिली, पण हा जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आहे आणि महिलांचा सन्मान होत असताना तो आमच्या मायमाऊलीचाच सन्मान होतो। म्हणून या ठिकाणी त्यांची निवड झाली, त्यांचा सन्मान होईल। त्या मायमाऊलीला नतमस्तक होऊन भविष्य काळात देखील असंच कार्य आपण पुढे नेऊया हीच अपेक्षा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।